ची रणनीती शांततेत लागतोय. शांततेत असा डाव टाकणार, आरक्षण आणणारच, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले, जनतेसाठी प्रामाणिक आंदोलनाचा कुठल्याही मुख्यमंत्र्यांना अभिमान वाटला पाहिजे. 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी सर्वांपुढे मी आमचं गाऱ्हाणं मांडतोय. मुख्यमंत्री यांनाही मी स्वतः फोन लावून बोलणार आहे. त्यानंतर मी कोणाचं ऐकणार नाही, असा स्पष्ट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर सरकार मोठं आहे, मराठा समाजाने 1.5 वर्ष झाले वेळ दिला. तोच प्रयोग दुसरा करायला. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षाचे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, आणखी कोणाकोणाचे आमदार असले, स्वराज्य, जनशक्ती काहीतरी एक पक्ष आहे, त्यांचे असोत, कोणाचे पण असू द्या, मग ते अबू आझमी असू द्या, त्यांच्या पक्षाचे अनेक, आता मला माहीत नाही, यादी घेतली आता सगळे 288 आमदार, मंत्री, खासदार, सगळे माजी खासदार, सगळे 288 माजी आमदार, पण विधान परिषदेचे सगळे आमदार, राज्यसभेवरचे खासदार, माजी खासदार, यांना सगळ्यांना आम्ही फोन करून बोलवतो. याच्यासाठी आम्ही सन्मानाने त्यांना आम्ही बोलवायलो. आम्ही त्यांना सन्मानानं बोलवलं आंतरवाली गावकऱ्याला, आणि आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आरक्षण विषयावर. शांत राहून गेम टाकावं लागते, कारण समाज रागीत. सरकारने थोडं मागं पुढं केलं ना, ते काय करतील भरोसा नाही. हो, अर्धे लोक मुंबईत आहेत यावेळेस, आणि जर एखाद्या पोराला काठी जरी लागली आणि चापट जरी मुंबईत लागली, तर मुंबई आणि नाशिक पूर्ण मार्ग 2 कोटी लोक आडवे बसणार. रेल्वेपासून सगळं, भाजी नाही, पाला नाही, दूध नाही, अख्ख्या मुंबईला बाजूने घेराव पाडणार आहे. शांततेत एकही दगड आणणार नाही पोरग. पण कोटीनं लोक ज्यावेळेस रेल्वेवर उडाव आणि हायवेवरती बसणार आहेत, त्यावेळेस मुंबईत भाजी जाणार नाही, धान्य जाणार नाही, दूध जाणार नाही, गाडी जाणार नाही, रेल्वे नाही, सगळं बंद होणार. आऊ जाऊ विमानतळ सुद्धा बंद, विमान सुद्धा नाही येणार.